अरे हे डौल शिवाराच सोन ए रामा जिरहाजी अरे ये रामा जिरहाजी जिर 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 जिरहाजी डौल शिवाराच सोन पोशिंद्याच तू इमान कैलासाला शंभोदी तुझा जय जयकार पंढरीच्या पालखीची वारी तुझ्या खांद्यावर. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज मंडळी आपण आपल्या 2 चाकी गाडीवरती या समडोळी गावामध्ये आलेलो आहोत. सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा जो शेतीचा परिसर असतो तिथे जायला एक वाट म्हणजे ही ट्रॅक्टरची असते. 4 चाकी घेऊन गाडी घेऊन जाणं शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याला ह्या 2 चाकी गाडीची कायम मेहनत होते, कारण वाट कमी असते, मातीची वाट असते, त्यामुळे तिथून जाताना कायम गाडीची साथ मिळते. आज आपण ज्या शेतकऱ्यांकडे आलेलो आहोत त्या शेतकऱ्यांचं नाव आहे चव्हाण कुटुंब आहे आणि ते सर्व कुटुंब आपल्या सोबत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर यांत्रिकीकरण वाढत चाललंय आणि त्याचबरोबर शेतीमध्ये ट्रॅक्टर सोबत पण बैल का महत्त्वाची आहे आज पण आपण ऐकली. पण आज आपण जे चित्रीकरण सुरुवातीला पाहिलं की कशा पद्धतीने आज हे शेतकरी काय करतात ते आणि ह्या ऊसाच्या ह्याच्यामधली आपण जास्तीत जास्त माहिती बैल, ट्रॅक्टर आणि बैलांचा फायदा किंवा बैल का असली पाहिजे याबद्दल माहिती घेऊया. मालक नमस्कार. नमस्कार. चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आम्हाला तुमचं नाव, गाव आणि कुठं आहे तुमचं गाव ती माहिती द्या. माझं नाव अशोकदादा चव्हाण, समडोळी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. समडोळी आता शेतामध्ये आहोत आपण. मालक आता एक विचारायचं की आज आम्ही बघितलं तुम्ही शेतामध्ये बैल घेऊन काहीतरी, आता आम्ही ट्रॅक्टर जास्त पाहतो, तर आज जे तुम्ही करत होता ते काय करत होतं, म्हणजे त्यांनी काय होतंय? बैलांची ऊस भरणी चालू होती. आता बैलाकडून आम्ही खोडव्याची ऊसाची बांधणी, पक्की बांधणी चालू आहे आता खोडव्याची. त्याच्यामुळं बैलानंच आम्ही खोडव्याची पक्की बांधणी बैलानंच करतोय. ट्रॅक्टरमुळं जमिनीत जे जमीन बडवली जाते आणि चोपण होते ती बैलाच्या अवतामुळं जमिनीत घटपणा कमी राहतोय आणि बैलाच्या अवतानं रानाला फुल येते. म्हणजे आता आज जे मारलं ते काय होतं? सी चंद्र काय चंद्रकोर फास म्हणून आवत आहे बरं बैलांचा. मग आता हे ऊस पेरून किती दिवस झाले? लागण तुटून ऊस आता 1.5 महिन्याचा खोडवा आहे युपी. मग 1.5 महिन्यानंतर आज जे तुम्ही बैल घेऊन काम केलं ह्याच्या अगोदर केले का आज पहिलाच दिवस? पहिले एक अंग 5 फणी आऊत झाला होता. त्यात 5 फणीच्या बांडग म्हणतात आमच्याकडे त्याला. ते एकदा बैलांकडून झालं, एकारणी ती झाली आणि दुहेरणीला हे घातलं. म्हणजे आता 1.5 महिना झालाय. ते किती दिवसांपूर्वी केलं आपण? ते 8 दिवसापूर्वी. मग आता परत 8 दिवसांनी आजचं हे केलं. आणि हे आज किती क्षेत्र तुम्ही आज बैलांच्या माध्यमातून केलं? आज 1.5 एकर क्षेत्र केलं बरणी. आता आम्ही मुक्कामी तुमच्या ठिकाणी होतो, आम्ही बघितलं सकाळी पहाटे लवकरच तुम्ही अंधाराची बैल घेऊन एवढ्या लवकर बैल घेऊन राहणार. आज तुमच्याकडे दिवस आहे ना संपूर्ण, मग काय दिवस आहे पण बैलांच्या उन्हात बैलांना त्रास होतोय. मोठे अवत असल्यामुळं आणि काळी कसदार जमीन असल्यामुळं अवत जास्त लागतोय आणि त्याच्यामुळं बैलांनी उन्हात त्रास होतोय. त्याच्यामुळं सकाळी 9, 9:15 पर्यंत अवत संपवून आम्ही रिकाम करतोय ऊन बैलांनी भरपूर व्हायच्या अगोदर. आता मला एक विचारायचंय की आता ट्रॅक्टर पण आता आपण ट्रॅक्टरला नाकारू नाही शकत, म्हणजे त्याचा पण आपल्याला ऍक्सेप्ट करणंच आहे. आताच्या काळामध्ये कदाचित काही जागी ट्रॅक्टरची गरज पडत असेल. आता आम्हाला शेतकऱ्यांना, आम्हाला किंवा आम्ही शहरातली बरीचशी लोक आहोत, ट्रॅक्टरचं काम आणि जिथं ट्रॅक्टर नाही चालत ती कोणती जागा आहे की जिथं बैलच चालवावी लागतात? बैल म्हणजे कसं होतंय, जे कड कोपऱ्यापर्यंत आवत होतोय, ज्या खाल्ल्या कडेला किंवा पूर्व पश्चिम आवत असला की पूर्वेच्या बाजूला पश्चिमेच्या बाजूला बैलानं कडपर्यंत सगळा आवत निघतोय बैलानं. ट्रॅक्टरनं जरा ह्या कडेला त्या कडेला मोडामोडी होते ऊसाचं. बैलानं मोडामोडी होत नाही, ऊसाचं नुकसान होत नाही. मग आता ह्याच्यामध्ये आम्ही असं ऐकलं की बैल सकाळी उठली की त्यांना पहिलं वैरण हे ते, मग त्याच्यानंतर कामावं. पण बैलांचं पोट भरलेलं असल्यावर मग आऊत चालवायला थोडंसं अडचण येत नाही का? तसं काही नसतं? तसं काय नसते, त्याची अडचण नसते. त्यांच्या पोटात भर घालून सकाळी आम्ही म्हणजे सकाळची एक वैरण चारूनच आम्ही घेऊन येतो आवताला. आता तसं पाहिलं गेलं तर आज आम्ही बघतो की बरेच, आता 8 वर्ष झाली चॅनेलला, बरेच शेतकरी म्हणत असतात आम्हाला आवताची बैल पाहिजे, आम्हाला शेती कामाची बैल पाहिजे. आता आम्ही मागं जवळपास 6-7 2019च्या अगोदर तुमच्याकडे आलतो तेव्हा ही बैल काहीतरी त्यावेळेस आदत 2 दात होती. आदत 2 दात. तर
आता तेव्हापासून आजपर्यंत ह्या बैला तयार करण्यासाठी म्हणजे ही आज शेती कामाला एकदम चांगली तयार बैल आहे. मग ह्याच्यासाठी वर्षातनं किती वेळा बैलांची मेहनत असते? ऊस भरणी वेळी ऊसात त्यांची मेहनत असतेच आणि ऊस कटिंग होऊन गेल्यानंतर ज्यावेळी खोडवं पीक काढतोय त्यावेळी उन्हाळ्यामध्ये त्यांना मग कुरी आऊत असतात, 3 फणी कुरी असत्या, उन्हाळी कुळव असतोय, कुळवाच्या पाळ्या उन्हाळी देऊन 2 वेळा उन्हाळ्यात 2-2 पाळ्या आऊत देतोय आम्ही प्रत्येक क्षेत्राला. आणि आता ऊसाच्या व्यतिरिक्त काय काय पीक असतं इथं अजून तुमचं? इथं शिमला मिरचीचं पिकाचं जास्त समडुळीमध्ये प्रमाण असते, ऊस आणि सोयाबीन, शेंग. आता आम्ही ऊसामध्ये तुम्ही जे बैलांकडून काम करून घेताय ते पाहिलं, मग दुसरी जी पिकं तुम्ही सांगितली त्याच्यात पण बैलांचे सोयाबीन पेरणीला, शेंगाच्या कोळपणीला बैलांची कामं चालतात त्यात. आता हल्लीच्या काळामध्ये आम्ही असं ऐकतो की ऊसातली सरी ही 4.5 फुटापर्यंत असते. जुन्या काळात ती काहीतरी 3-3.5 फुटापर्यंत असायची. तर जुन्या काळातलं अंतर कमी होतं, आता अंतर वाढलंय. तर त्या वाढलेल्या अंतराचा फायदा पण होतोय का? आता आम्ही बघितलं की तसं पाहायला गेलं तर बैलांमध्ये आपण जे जू लावलं होतं बऱ्याच अंतराचं होतं, मग त्याच्यामध्ये कदाचित बैलांना जास्त ताकद लावावी लागत असेल. मग ह्या वाढलेल्या अंतराचा पिकाला फायदा काय, बैलांना फायदा काय, तोटा काय, ती माहिती? पिकाला फायदा होतोय. 4.5 फुटी सरीमुळं पिकांचा फायदा होतोय, पण बैलांनी अंतर लांब असल्यामुळं बैलांची ताकद जास्त खर्ची पडते. दोघांच्या बैलामध्ये अंतर जास्त असल्यामुळं बैलांनी ताकद जास्त लावून चालायला लागते. बैलांना नुकसानकारक होते जरा 4.5 फुटी सरीमध्ये. आणि आता तुम्ही सकाळी आल्यापासून किती वेळ काम केलं असेल आत्ताच? आता 1.5 तास काम केलं. 1.5 तासात आम्ही बघितलं तुम्ही बैलांकडून काम केलं. जर 1.5 तास तुम्ही तेच काम ट्रॅक्टरवर केलं असतं तर ट्रॅक्टरचा तेल पाणीचा खर्च आणि बैलाचा खर्च, तर ह्याच्यात काय समतोल साधल का वेगवेगळं काय असेल? वेगवेगळं आहे. त्याच्या ट्रॅक्टरला जास्त जाईल. ट्रॅक्टरला 3,000 रुपये घेतात 1.5 तासाला 1 एकर भरणी करायला. 3,000 रुपये. आणि आता बैलांकडून आपण मेहनत केली, समजा तुमच्याकडे बैल नाही आता किंवा तुमची बैल शेजारच्या मित्राच्या रानात जाणार असेल तर त्यावेळेस किती पैसे किंवा काय ते कसं घेता? मग त्याचं काय ते एकऱ्यावर असते. एकरा एक गडी, एक गड्याचा पगार आणि बैलांचं ज्या त्या गावानुसार कमी जास्ती दर आहेत. 700 आहे, कुठं 1,000 आहे एकराला. म्हणजे जर ट्रॅक्टर बोलावला तर 3,000. ट्रॅक्टर एका वेळी ती 2 कामं होतात त्यांची, म्हणजे पुढं फन बी आणि रेझर बी होतोय. बैलाने एक वेळ 2 वेळा अंग अवतानायला लागते. मग कधी बैल म्हणजे पाहिजेलच दावणीला, बैलही पाहिजेतच, बैलाशिवाय शेतीच नाही. आता आम्ही एक बघितलं की काही आता मागे येत असताना वाटेला आम्ही बघितलं की ऊस काढणीला आता म्हणजे पहिलं आता समजा टोळी, आता आम्ही बघितलं की मनुष्यबळ मिळणं पण अवघड झाले. तर ऊस तोडणारीची टोळी जर ती नाही भेटली तर आता त्याच्या इलाज आलाय की तुम्ही मोठे मशीनी घालून हार्वेस्टिंग करून ऊस काढू शकताय. पण आता जसं तुम्ही म्हणले की ट्रॅक्टर जर शेतात गेला तर जमीन दाबल्या जाते, जास्त दबली जाते. बैलांनी शेती, मग त्या मशीनीचं वजन तले, मग त्याच्या वेळेनंतरच परत मग शेताचं काम कसं जमतं? त्यावेळी पाणी सोडून जमिनीला पाणी सोडून वापसा आणायची, घात येत्या जमिनीला, जमीन दबलेली फुगत्या पाणी सोडल्यामुळं, आणि मग त्यावेळी घात धरून वापशात मग बैलांना आऊत करायचं. म्हणजे मशनी पण यात म्हणजे चांगलं पण आहे, वाईट पण काही बऱ्याचशा गोष्टी घडतात, दोन्ही गोष्टी घडतात. तर मंडळी, आज आपण या शेतकऱ्यांच्या दावणीला की ऊसाची पेरणी किंवा ऊस कशा पद्धतीने काय काय गोष्टी बैलांच्या साह्याने काय केलं जातं, मशनीच्या साह्याने काय काय केलं जातं, ही थोडक्यात माहिती पाहिली. नक्कीच कदाचित या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला शेतीमध्ये बैल महत्वाची का, यांत्रिकीकरण महत्वाचं का, याबद्दल पण माहिती घेतली. मला आता अजून एक विचारायचं की आता ही बैल सांभाळणं, मग ह्यांचं वैरण खुराक काय प्रकारचं असतं यांना? ह्यांना दिवसातून 4 वेळा खुराक असतो, 2 वेळा खुराक आणि 4 वेळा वैरण असते. गवताची वैरण, मका, शाळू ही वैरण असते. आणि लागवडीमध्ये भरड्यामध्ये शेंगपेंट, सातू आणि मक्याचा भरडा 3 मिक्स करून देतोय. आता मला एक गोष्ट विचारायची की आता तुमचं पाणी मुबलक आहे तुम्हाला चांगलं, तर मग पाणी असताना मग तुम्हाला वैरण स्वतःचीच असते का विकत पण घ्यावं लागते? स्वतःची असते. मग जर तीच वैरण उन्हाळी फक्त कडबा शाळू निघतोय त्यावेळी कडबा तेवढं बिन पाण्याचं आम्ही पूर्व भागातनं आणून कडबा पावसाळ्यासाठी तजवीज करून ठेवतोय त्यांची. आणि मग उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ह्याच्यामधील काही काळ तुम्हाला विकतची घ्यावी लागते, काही काळ म्हणजे आता एवढं क्षेत्र असताना पण विकतची घ्यावी लागते. तर ह्या विकतच्या घेण्यामध्ये आपल्याला आर्थिक जास्त त्याच्यात जाते का? तसं काही नाही, एवढं काही जात नाही. मग ट्रॅक्टरला आपण 3,000 रुपये एकराला द्यायच्या ऐवजी त्याच्यातनं काहीतरी कडबा हे ते येतंय.
आता मला अजून एक विचारायचं की तुम्ही आणि तुमचे बंधू ते शेतीचं काम आता करत होते, ते त्याच्यावर उभं राहून बॅलन्सिंग करत होते, एक जण तुम्ही मागं ते पकडून चालत होते, तर हे एक माणसाचं काम आहे का दोन माणसं पाहिजे? दोन माणसं पाहिजेलच. आता आम्ही साहिल म्हणलं की जुन्या काळामध्ये तुमचे आजोबा वडील असतील ते एकटे पण करायचे, एकटे करत होते. मग त्या काळात कसं ना आता कसं, म्हणजे काय त्यावेळीच्या अवतात आणि आत्ताच्या अवतात जरा फरक झालाय. त्यावेळी ही चंद्रकोर फास्ट नव्हतं, ह्याला जरा बॅलन्स धरायला लागते. त्यावेळी ती 3 पानाचं बांडगाण रेजर होतं, ते आमचे वडील हाणत होते, चुलते. ती एक जण उभा राहून हाणत होती बॅलन्स करून. मग बैल पण हाकायचे, सगळं ते हेच करायचं. आता तुम्ही ह्या किती एकर क्षेत्र आहे? ही 4 एकर क्षेत्र. 4 एकरामध्ये किती ऊस घेता आजच्या काळाला 2026ला? तुमचे वडील आजोबा असतील तर त्या ह्याच्यामध्ये जास्त यायचं का कमी यायचं, काय फरक आहे? त्यावेळी ऊसाची व्हरायटी वेगळी असायची, त्याचं अवरेज कमी भेटत होतं. आता कसं झालं, ही आता नवीन व्हरायटी, नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे त्यापेक्षा आता आमचं अवरेज वाढलंय त्यावेळीच्या पेक्षा. म्हणजे रोप लागण आली, त्यावेळी कांडी लागण होती, आता रोप लागण आली. सरीत 4.5 फुटी सरीच्या 4.5 बाय 1.5 वर ऊसाचे रोप लावायचं, की असं म्हणजे नवीन पद्धतीमुळे आता अवरेज वाढत चाललं. ऊसाला औषध फवारणी कितपत असतं, काय काय औषध 4 फवारण्या आणि 2 आळवण्या होत्या कंपल्सरी. खर्च जास्त असतो त्याला? खर्च म्हणजे ज्या त्या औषधावर ह्याच्यावर राहते. मला एक विचारायचं आहे की आता आम्ही माहिती पुरता फक्त की जेव्हा ऊस इथले निघून कारखान्याला जातो तेव्हा ऊसावर काय काय प्रक्रिया होऊन, आता ऊसातनं आम्हाला फक्त माहिती साखर बनती, तर काय काय बनतं ऊसापासून? जरा ऊसापासून साखर तर पहिला मुख्य पदार्थ आहेच. त्याच्यानंतर शेतीला लागणारी मळी तयार होत्या, परत मोलॅसिस म्हणून तयार होते. आता नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे ऊसापासून पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी इथेनॉल तयार करायला लागल्यात. अधिक अल्कोहोल प्रत्येक कारखान्याची ज्या त्या भागात डिस्टिलरी आहे त्यांनी ज्या त्या भागात डिस्टिलरीमुळे अल्कोहोल तयार होते त्याच्यापासून, आणि प्रेसमड आहेच. अशी सगळं एवढ्या एका ऊसापासून बऱ्याचशा गोष्टी तयार होतात, आणि बगॅस बी तयार होतोय. राहिलेल्या ऊसाच्या गाळातून जे राहतोय ते राहिलेला त्या चोथ्यापासून बगॅस तयार होतोय. बगॅस म्हणजे ती गट्ट ऊस गाळून राहिलेला, ही आता ही रस निघून गेलं की असं चोथा राहतोय, याला बगॅस म्हणतात. पण त्याचा फायदा पुढं त्याचा जळणसाठी कारखान्याला बॉयलरसाठी त्याचा वापर होतोय. परत मग कारखान्यामध्ये पण बॉयलरला हेच लागते, मग गॅसचा वापर नसतो? नाही, गॅसचा नाही. वेस्टेज ऊसापासून काहीच जात नाही. मग पिकांमध्ये सगळ्यात मोठं पीक हे असं असेल की ज्याचा फायदा एवढा मोठ्या प्रमाणात होतो. मग शेतकरी, आता आम्ही बघतो की मोठ्या प्रमाणात आम्ही ऐकलं होतं की जुन्या काळी शेतकरी हा त्याच्या घरापुरता लागणारा गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी हे त्याच्या शेतामध्ये थोडं घ्यायचा, पण हल्ली ऊसच जास्त घेतोय. मग हे म्हणजे का फरक झाला? आता जरा हवामानामुळे आमच्याकडे फरक व्हायला लागले. आमच्याकडे आता ऊस घालवल्यानंतर मग त्यात हरभरा, गहू करायचं, फडवं काढल्यानंतर आता पिकं यायला लागल्यात. आम्ही करतोय ऊस घालवून, मग ती एक पीक घालवलं की करायचं गहू, हरभरा घरापुरतं. आणि उन्हाळी तर लागण करायची अगोदर अडसाली लागण जुलै आणि ऑगस्ट मध्ये असत्या. त्यापूर्वी आम्ही ह्या बोधवर भुईमुगाच्या शेंगा घातलेल्या असते, ती एक पीक निघते आमचं लागण निघूपर्यंत. बरं मालक, धन्यवाद. आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला बैलांचा वापर, त्याचबरोबर तुमची शेतीतली माहिती, ही सगळी माहिती मिळाली. तर मंडळी, अशा प्रकारे आज या शेतकऱ्यांच्या दावणीला आपण एक वेगळी मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला की आज यांत्रिकीकरण असतानाही बैल, आपला देशी गोवंश का महत्वाचा आहे. मालकांनी देशी गोवंश शेतीसाठी कित्येक वर्षांपासून आणून तयार केलेले असतात, आणि अशाच प्रकारची सुंदर मुलाखत, माहिती वेळोवेळी पाहण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, आता आपण पुढच्या शेतकऱ्याला, पुढच्या गावी जाऊया आपल्या 2 चाकी गाडीवरती, आणि त्यांची मुलाखत पुढील येत्या भागामध्ये पाहायला विसरू नका. सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा नाव नोंदणीचा फॉर्म आहे, त्या फॉर्ममध्ये तुमचं नाव, गाव, फोन नंबर आत्ताच नोंद करून ठेवा. तुमच्या गोवंशाची नोंद करा. मायक्रोचिपचे फायदे त्या फॉर्ममध्ये खाली तुम्हाला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या जाणकारांच्या, डॉक्टरांच्या मुलाखत तिथे दिलेल्या आहेत. आणि चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मंडळी. खूप खूप धन्यवाद. मालक, धन्यवाद.